डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान करण्याचा काही समाजकंटक प्रयत्न करतात. त्या समाजकंटकाला विरोध करण्यासाठी परभणी जिल्ह्यातील एक तरुण रस्त्यावरती येतो, आंदोलन करतो, विरोध प्रदर्शन करतो. विरोध प्रदर्शन केल्यानंतर पोलीस त्याला पकडतात, पकडून त्याला कोठडीमध्ये टाकतात, टाकून त्याला हाल करून मारून टाकतात आणि त्याचा मृत्यू हा नैसर्गिक आहे असा भासवण्याचा प्रयत्न करतात. इतकं सगळं झाल्यानंतर ही लढाई न्यायालयात जाते. न्यायालय डायरेक्शन देतं की न्यायालय डायरेक्शन देतं गुन्हेगाराविरुद्ध एफ-आय-आर रजिस्टर झाला पाहिजे. ज्यांनी याला मारलं त्या पोलिसाविरुद्ध एफ-आय-आर रजिस्टर होऊन खटला चालवला गेला पाहिजे. तर पोलीस खातं अज्ञाताविरुद्ध गुन्हा नोंद करतं, रजिस्टर करतं. प्रश्न शेवटी तिची आई ही विचारते की माझ्या लेकराला कोण मारलं? माझ्या लेकराचा जीव कुठं गेला? तर पोलीस स्टेशनमध्ये गेला. पोलीस चौकीमध्ये गेला. पोलीस चौकीमध्ये उपस्थित असलेल्या प्रत्येक व्यक्तीवर एफ-आय-आर रजिस्टर झाला पाहिजे. शेवटी त्या आईला वाटतंय माझ्या लेकराला मारणारा आणि एफ-आय-आर म्हणजे रजिस्टर असणारा हा अज्ञात व्यक्ती कोण असेल? तर मारणारे कुठं गेले? पाकिस्तानात का आभाळात का धरतीमध्ये? नेमका हा प्रश्न त्या आईचा विचारणं म्हणजे ह्या व्यवस्थेला ती प्रश्न विचारते, मारलेला माणूस कोण होता? आणि त्याला वाचवणं हे नेमकं कोणासाठी, कशासाठी?